तर इथे करणारे आम्ही गणपती बाप्पांना विराजमान. वेद गेलेला आहे चेरीला घेऊन दवाखान्यामध्ये, बिकॉज तिला बरं नाही आहे ना, तर तिला तो दवाखान्यात घेऊन गेलेला आहे. खरंच सांगतो काही यावर्षी एवढे लेट झालेले ना आम्ही, कारण की मुहूर्त होता 11 ते 1 वाजेचा. आता परवाच्या दिवशी मी तेच म्हटलं, त्या दिवशी दिसला नाही. शाडू मातीची एक नंबर काय हा, मागच्या वर्षी हा कलर होता म्हणून मी नाही म्हटलं, नाही तर कृष्ण भगवानांच्या रूपामध्ये ही. बोला गणपती बाप्पा मोरया. बाप्पा आले बाप्पा. पाया पड पाया. तर फायनली गणपती बाप्पांची स्थापना इथे झालेली आहे, विराजमान झालेले गणपती बाप्पा. राम राम मित्रांनो, कशी तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आणि गाईज गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आहे गणेश चतुर्थी, गणपती बाप्पांचं आगमन. आता वाजलेले दुपारचे 1 बघा. आणि माझी आंघोळ आता झालेली, कारण की सकाळपासून हे डेकोरेशन करत होता. काल डेकोरेशन झालं नाही, वेद पण बाहेर गेला होता आणि फक्त मीच होता. पप्पांना पण बरं नाही होतं आणि मम्मीचे पण घरातले कामं चालू होते, तर त्यामुळे मी एकटा पडून गेला होता. आणि मला हाताखाली एक जण लागतं तरच काम होतं, नाही तर मग ते म्हणजे इच्छाच नाही होत करायची. तर मग आज सकाळी उठून हे सगळं केलेलं आहे. तर कसं वाटलं डेकोरेशन ते मला कमेंटमध्ये जाऊन नक्की सांगा. 90% काहीच हे डोकं माझंच आहे. वेदने तर फक्त थोडीशी हेल्प, हे स्टार्स वगैरे कट करायला हेल्प केलेली आहे, मम्मीने तो पडदा लावायला हेल्प केलेली आहे, बाकी मग हे सगळं मीच केलेलं आहे, लाईटिंग वगैरे. तर इथे करणारे आम्ही गणपती बाप्पांना विराजमान. तर माझा आयडिया होता यावेळेस की आहे ना, लाईक मून असतो ना, तर मूनवर कसं असतं सगळं, तर त्या टाईपने घेऊ. बट मग तसं झालं की नाही मला पण नाही माहिती. तुम्हाला वाटतंय झालं आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ते सगळं आता पूजेची तयारी वगैरे सुरू आहे. आता जाईल मी घ्यायला गणपती बाप्पांना. वेद गेलेला आहे चेरीला घेऊन दवाखान्यामध्ये, बिकॉज तिला बरं नाही आहे ना, तर तिला तो दवाखान्यात घेऊन गेलेला आहे, तो आणि शुभम. तेवढ्यात मी तयार वगैरे झाला. आणि मम्मी पण आता इथं देवपूजा करते, कारण की सकाळपासून पाणी आलेलं होतं, तर कामच चालू होते. 1 वाजता देवपूजा होते मम्मीची पण. एनिवेज आता मग गणपती बाप्पांना घ्यायला जाऊ. वेदची वाट बघतो, वेद आल्यावर लगेच जाऊ आम्ही घ्यायला. मग तर आता वेद पण आलेला आहे चेरीला घेऊन हॉस्पिटलमधून. आणि त्याने आणलेल्या आहे तिच्यासाठी काही गोळ्या आणि थोडंफार काही कॅल्शियमसाठी बोन्स. नाही घेणार ती, तिच्या आहे ना खाण्यामध्ये द्यावं लागेल, माहिती का? खाते नाही घेणार. डायरेक्ट आहे ना तिला असं आडवं लेटव आणि तिचं तोंड उघड आणि डायरेक्ट ती बाहेर काढेल मग ती गोळी. जर तिच्या गळ्यात नाही टाकली ना, कसं अरे 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 खाल्ली रे, डायरेक्ट चावते. आवडली का चेरी? अजून पाहिजे? आवडली तिला? दादू लवकर आटप बरं. बघा ना आता टाइम काय झालेला आहे, 1:10 झाले. आता तुम्ही बसवला खरे? गाईस आम्ही निघालेले आता जायला आमच्या बाप्पांना. इकडूनच घे ना, बाप्पाला आणायला. आणि जळगावचे राजा. चला आम्ही आणू आता आमच्या बाप्पांना घरी, आमच्या घरच्या राजांना घरी आणू आधी आपण, नंतर जळगावचे राजे बघायला जाऊ. आणि हे बघा ही चिठ्ठी होती महाजन आर्ट्स जिंच्याकडनं आम्ही घेतलेलं आहे. थांबा, ही चिठ्ठी होती आर्यन भाऊसर नावाने. आणि असं बाजारात काही भयंकर गर्दी असेल. आम्ही येऊ मोस्टली 15-20 मिनिटात परत येऊन जाऊ, कारण की तिथे जाऊ ते मूर्ती देतील आम्हाला, आम्ही घेऊ, मग लगेच येऊ. ट्रॅफिक पण असेल. इकडून घ्या आता, इकडे खूप गर्दी असेल सुभाष चौकात. इकडे टाक. अरे नाही नको टाकू, नको पण तिकडून गर्दी असेल. बघ इथे कसं मोकळं रान भेटलं डायरेक्ट गाडी पडवायला. गणपती बाप्पा मोरया. इथे जास्त गर्दी वाटते मला डेकोरेशनची. आता काय घ्यायचंच नाही, डेकोरेशन झालंय म्हणा, जे पाहिजे होतं ते भेटलेलं आहे. काहीच प्लॅनिंग नाही होती की काय डेकोरेशन करायचं आहे. जसं डोकं चालत गेलं तसं करत गेलं. आणि हे सगळं आहे ना बाप्पा करता आपल्याकडनं, आपल्या हातात काहीच नसतं. ते म्हणता मला यावर्षी तुमच्या घरात असं डेकोरेशन पाहिजे, तर ते तसंच होतं, आपल्या मनासारखं नाही होतं. तर बाई आम्ही पोहोचलेले. चल तिकडे घे. आम्ही पोहोचलेले काहीच बळीरामपेठमध्ये. आणि गाडी कुठे लावतो दादू आता? इकडे लावतो. गर्दी खूप आहे पण. तू लाव गाडी, मी जातो पुढे, ठीक आहे? प्रसाद आहे गणपती बाप्पांचा प्रसाद आहे. चला
इकडे टाक, इकडे अशी घाल. येऊ दे. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलेले इथे महाजन आर्ट्सला. खरंच सांगतो गाईज, यावर्षी एवढे लेट झालेले ना आम्ही, कारण की मुहूर्त होता 11 ते 1 वाजेचा. 1 वाजून 1 वाजून युट्यूब चॅनल यांचं स्पेशल. ही बघा, ही किती सुंदर मूर्ती होती, पण खूप लहान होती ही पहिला नंबर. आणि इथल्या सगळ्या गेल्या दादू, शाडू मातीच्या सगळ्या गेल्या बनवलेली म्हणते सर. आता. परवाच्या दिवशी मी तेच म्हटलं, त्या दिवशी दिसला नाही. शाडू मातीची एक नंबर. छान वाटली ती. मोठी असते ना, आम्ही घेतली असते नक्की. ठीक आहे. ही पण आपण काय, हा मागच्या वर्षी हा कलर होता म्हणून मी नाही म्हटला, नाही तर कृष्ण भगवानांच्या रूपामध्ये ही पण मस्त आहे ना गाईस. तीच आहे आमची, हीच मूर्ती गाईस. आम्ही ना यावर्षी चंद्रावर बसलेले प्रभू श्रीराम, म्हणजे प्रभू श्रीरामांच्या रूपामध्ये घेतलेली आम्ही मूर्ती. बट ही नाही आहे आमची, आमची दुसरी आहे. त्याला उपरणं पण नाही आहे आणि हे पण नाही, धोती पण नाही, फेटा पण नाही आहे. आणि त्या मूर्तीला म्हणजे जशी ती मूर्ती ना, त्याला फेटा पण नाही पाहिजे, कारण की ते वनवासामधलं रूप आहे त्यांचं. फेटाने घातलेला होता त्यांनी वनवासामध्ये. तर मी फक्त घरी काय आणलेलं आहे माहिती का, उपरणं आणलेलं आहे हे एक. पण यार धोती बघावं लागेल, भगवा कलरचं कापड घेईल आणि घरीच धोती बनवेल त्यांची. त्या दिवशी एवढ्या मूर्त्या होत्या ना इथे, आता काहीच नाही येणार, एकदम खाली खाली. ती आम्ही आधी ती सिलेक्ट केली होती गाईस, उंदरावर बसलेली. तर गाईस फायनली गणपती बाप्पा आलेले. आणि बघा पिवळ्या धोतीमध्ये, तिथे पांढरी धोती होती ना, तर आम्ही पिवळ्या धोतीमधली बुक केलेली आहे. आणि नवे जास्त सजवलेलं पण नाही, कारण की सजवायचं मला होतं, तर मी घरी जाऊन सजवेल. आणि सजवणार काय माहिती का, मी रुद्राक्ष आणलेली. इथे रुद्राक्षाची माळा लावेल, हातामध्ये रुद्राक्ष बांधलेली 1 2 3 4 5 6 7 8 ठिकाणी. आणि बघेल पायाला पण बांधता आलं तर पायाला पण लावेल रुद्राक्षाची माळा अशी गोल. ठीक आहे, चलायचं मग घ्यायचं. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. बोला बोला गणपती बाप्पा मोर्या. सोडू ना का लाल कापड आहे का तुला वरतून? मला वाटलं आहे. आलाच तुझं ब्लॉग बघत होतो इकडे, आला तर तुला काय आपण जिथं बघायला लागलो तो तिथेच गेला. आम्ही पण इथेच केलेले दोघे. हो का गाईस. आता आहे ना बाप्पांना लाल कपड्याने झाकलेलं पण आहे चेहरा. आणि आता जाऊ गणपती बाप्पा मोर्या. आणि आता जे सबस्क्रायबर भेटले ना, ते म्हणे की आम्ही कालच व्हिडिओ बघितला आणि त्यांनी पण हीच मूर्ती बुक केलेली, सेम टू सेम आमच्यासारखी. फक्त एवढं आहे की त्यांनी त्यामध्ये वस्त्र वगैरे, फेटा वगैरे घातलेला आहे. डेकोरेशन होती, बाकीचं डेकोरेशन मी करणार आता घरी जाऊन. तर गाईस आम्ही पोहोचलेले फायनली बाप्पांना घेऊन घरी. अरे इथं का मम्मी, इथे पाय करा होतील. चल बाप्पा चला. हां एक मिनिट. ये चेरी, हे बघ बाप्पा आले. बाप्पा बाप्पा पाया पड, पाया पाया पड, पाया. बघ असं का ब्लॉग चालू आहे गाईस, म्हणून मम्मीला ना काही ना काही बोलण्यासाठी पाहिजे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आमचं घर गाईस असं आहे ना की लाईक डायरेक्ट बाप्पांना मध्ये आणल्यावर बाप्पा आले डेकोरेशन बघता, आल्यावर डायरेक्ट डेकोरेशन दिसतं बाप्पांना. मंगल मूर्ती मोरया. हे काय सदाशिवाचा पोर्या म्हणजे? शंकर भगवानला सदाशिवाचा. अच्छा, सदाशिवाचा पोर्या ठेवला का नीट? केली गाईस. तर फायनली गणपती बाप्पांची स्थापना इथे झालेली आहे, विराजमान झालेले गणपती बाप्पा. आणि आता पूजा वगैरे सगळं काही करू. केरी 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गाईस बाप्पांची आता पूजा वगैरे झालेली आहे. आणि बघा लाईट कसा लावलेला आहे. हा माझा लाईट आहे डिजिटेकचा, जो मी ब्लॉगिंगसाठी यूज करतो. लाईटची कमी होत होती तर मग असं स्टँडवर लावलेला आहे लाईट बघा. आणि एकदम मस्त उजाड पडतोय. हे उपरनं आणलं होतं मी काल, तर हे पण घातलेलं आहे रुद्राक्षाची माळा. हातामध्ये पण रुद्राक्ष घालायचे होते, पण आता पूजा वगैरे. मम्मी तू त्याला धक्का लावला तर स्टँड डायरेक्ट पडेल. तू इकडेच ठेव, नैवेद्य इकडेच राहू दे.
कंठी जळते महामुक्ता फळाची. जय देव जय 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 मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे खाली पडलो आता संकट निवारी. आता फायनली आरती वगैरे झालेली आहे आणि मम्मी ते मोदक बनवते, ते पण शॉर्टकट मध्ये. बघा, मोतीचे लाडू नाही, बुंदीचे लाडू, मोतीचूरचे मोदक बनवते. म्हणजे मोती ते बुंदीचे लाडू आणले होते. आणि हे बघा, तुम्ही पण घरी असंच करता का? कमेंट करून सांगा. असेच मोदक बनवलेले का तुम्ही? मम्मी तू पहिल्यांदा बनवते का? का बरं बनवते? डायरेक्ट लाडूच ठेव ना मग. बेबी म्हणे 5 मोदक करून दे म्हणे. तर गाईज गुड मॉर्निंग झालेली आहे माझी. मस्त 1 तासाची झोप घेऊन. आणि ना मी आता जाईल मस्त गणपती बाप्पा बघायला जळगावमध्ये. म्हणजे मिरवणूक असते ना, तर तिथे जाईल मी. आता झोप वगैरे माझी झालेली आहे बाई. कारण की ना झोप लागत होती, तर म्हटलं आधी झोपून घेऊ, 5 वाजता जाऊ. खूप उजेड आहे, खूप संध्याकाळपर्यंत दिसतील बाप्पा. मस्त ब्लॉग बनवेल. आणि आता मी निघतो मग फ्रेश वगैरे होऊन. गाईस हे बघा, एवढा गुलाल खेळलेला आहे. ऐ किती उडवून जातो तो गुलाल. गाईस तर मी आता आलेला टावर कडे. आणि इकडे बाई एवढे आगमन आहे ना. हे बा कोण भेटलंय? तू यांना मला भेटूनच जातो. आणि गणपती बाप्पा मोरया. इकडे चाललाय घरी. वहिनी काय म्हणता? मजेत? कॅमेरामॅनच्या मागे फिरावं लागतंय. चलो, इकडे ढोलताशावाले असतात. ढोलताशावाले इथे ना या चौकात भेटता गाईस. खरे सगळे हाय करताय यार गाईस. कोणी ओळखीचे ना काही, सगळे हाय करताय व्हिडिओ मध्ये. अरे यार ये क्या है यार, क्या है ये? श्रीराम तरुण सांस्कृतिक मंडळ. श्रीराम तरुण सांस्कृतिक मंडळ. गणपती बाप्पा. कुठली दादा मूर्ती? श्रीराम तरुण मित्र मंडळ. कुठे आलं? मित्र मंडळ रथ चौक. अच्छा, रथ चौकातली आहे गाईस. रथ चौकातले राजे. अजून तर दाखवूनच ठेवलेले 1 2 3 4 5 6 मूर्त्यांना अजून 7 मूर्त्यांना झाकून ठेवलेले. काय माहिती केव्हा काढणार. हॅलो गाईस, चाय पी लो. काय चालेल. तडकेचाळचा राजा येत असत. धन्यवाद. कुठले? खडकेसाड. जय श्रीराम. जय श्रीराम. अरे तुम्ही किती क्यूट आहे हा. तुझा भाऊ आहे का? अरे वा. नेहरू चौकामध्ये यावं लागलं मला. कशासाठी माहिती का? या येड्या माणसासाठी. दाखवतो तुम्हाला तो येडा माणूस कोण आहे. या येड्या माणसासाठी मला आहे ना इकडे यावं लागलं. ओ माय गॉड. ये गणपती बाप्पा. इथं मस्त कपड्यांची दुकान आहे. या येड्या माणसासाठी मला चित्रा चौकात यावं लागलं. सॉरी, नेहरू चौकात. बघा हा एवढं फिरवतोय ना.
बोबडी वडली माझी रस्त्याला म्हणलं घाबरत आहे ना हा. घरून एक कपडे घालून आला याला अनकम्फर्टेबल होत आहे. तर हा म्हणते मला टी शर्ट घ्यायचं आहे आणि टी शर्टच्या नंतर आम्हाला फिरवतो इकडे तिकडे. ते काय रे तू मोकळ्या घागरे आणि बाईक लावला लिंकच काय तुझा आवाज क्या सॅमसंग आहे. सॅमसंग तर माझ्याकडे पण आहे. तू कुठे फिरवतोय मला? समोर एकच. गणपती नाहीये इथे. जॉकीचं शोरूम. जॉकी गेली खड्ड्यात. अरे जॉकी गेला खड्ड्यात. जॉकी नाही बंद झालंय. ते काय ना नुसतं पागल करतोय गाईस आम्हाला. पागल पोरगा. बुटी पुण्याले राजा. अरे भैया आप है ना भैया असं करतो. तू एक काम कर तुला चॅलेंज देतो. या रस्त्यात उभं राहून ना 2 मिनिटं नाचून दाखव काहीतरी कर. बघ बरं. हा चॅलेंज आहे तुला. चला नाही असं नाही. नीट नाच. गाईस या माणसाला आहे ना आता टी शर्ट भेटला नाही ना. भूताचे मास्क घ्यायला चाललेला आहे. का रे म्हणजे काय डोक्यात फरक पडलाय आम्ही. अरे मीडियम टू 7XL भेटणार दिला नाही. अरे मी काय म्हणतो जाऊ दे. मंडळ येत आहे आल्यानंतर आपण नंतर अरे यार हे बाय नाही गंदा दिसतोय तू. थांब हा दादा जाऊ दे. तो गोरीला आहे तिथे. अंदर डालो. अरे करो अरे फाइट करो. या ठिकाणी डोळ्याच्या पारणे ठरणारा हा क्षण आपल्या डोळ्यामध्ये टिपण्यासारखा दृश्य या जळगावच्या राजाच्या स्वागताकरता कोणाची जळगावच्या राजाची गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जरा जोशपूर्ण आवाजात एवढे सगळे. तर गाईस आता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. आज होती गणेश चतुर्थी आणि मी आता आला होता इच्छापूर्ती गणपती मंदिर. इथे दर्शन झालेलं आहे. मी या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल.